चला आपण एक नवीन रेसिपी करू. आज एकदम छान असं सेवी रेसिपी करते. बाजरीचं पासून आपल्याला एक छान असा पिझ्झा बनवायचा आहे बाजरीच्या भाकरीचं. त्यापासून ही बाजरीचं पीठ घेतले मी. थंडीच्या सीजनमध्ये बाजरीची भाकर खाल्लेलं चांगले असते. हे बाजरीचं पीठ घेतले एवढं मी. त्याचे आपण भाकर बनवायचे. परत त्याचं साहित्य काय घेतले मी, तर शिमला मिरची कट करून घेतली, एक कांदा कट करून घेतला असा, अर्धा गाजर घेतले, चवीपुरतं मीठ, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या, आलं लसणाची थोडंसं, परत चीज घेतले, टोमॅटो सॉस लागणार आहे. आलं लसण मिरचीची पेस्ट बनवून घेऊ. थोडंसं मीठ टाकू. मी पेस्ट करून घेतली लसणाची आल्याची त्याची मिरचीची भाकर बनवून घेऊ आपण. त्याचं भाकरीचं पीठ घेतलं तर थोडंसं मीठ टाकून आता ते छान असं मळून घेऊ आपण. भाकर करण्यासाठी छान असं मळून घेतो. त्याची भाकर छान असं गोल करून घेऊ. तर मी गॅसवर तवा गरम करण्यास ठेवलाय. एकदम छान अशी भाकर तव्यावर टाकून घेऊ. तव्यावर टाकून घेतली आपण. आता हा मिरची ह्याला लावून घेऊ आपण. टोकून असं पाणी लावून घ्यायचं हाताने असं चितडून. आता पलटी टाकू आपण. दोन्ही बाजूने आता छान असे भाजून घेऊ. दोन्ही बाजूला छान असं खरपून ह्या बाजूला टोमॅटो सॉस लावून घेऊ. टोमॅटो सॉस लावल्यानंतर त्यात भाज्या टाकून घेऊ. सगळ्या त्या भाज्या टाकला, चीज पण किसून घेतला, 5 मिनिटं झाकून ठेवू. एकदम छान असं झालं बाजरीचा पिझ्झा. बाजरीच्या भाकरीचा पिझ्झा